गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी आहेत. सरंगी साहेब, तुम्ही हा दावा केलेला आहे, नेमकं थोडक्यात काय सांगाल? काय काय तुम्ही इम्प्लिमेंट केले आतापर्यंत? श्री राम प्रधान समितीने अनेक महत्त्वाचे शिफारिश केले होते. त्यापैकी बऱ्याच महत्त्वाच्या शिफारशींचा अंमलबजावणी गेल्या 2 वर्षात झालेला आहे. उदाहरणार्थ कोस्टल सिक्युरिटी आणखीन स्ट्रेंथन करावं असे राम प्रधान समितीने रेकमेंड केली होती. तर गेल्या 2 वर्षात आम्ही पहिल्या फेजमध्ये जो 12 पोलीस स्टेशन तयार करायचा होता, कोस्टल पोलीस स्टेशन्स, त्यापैकी 9चा बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि 3चा आता बांधकाम सुरू होत आहे. 32 पोलीस चौकी, कोस्टल पोलीस चौकी तयार करायचं होतं, त्यापैकी 21चा बांधकाम पूर्ण झालेलं आहे. सेकंड फेजमध्ये आम्हाला 7 नवीन पोलीस स्टेशन मंजूर झालं आहे. त्याचं आम्ही चालू वर्षी बांधकाम सुरू करणार आहोत. सर, परवाचा जो हल्ला झाला, बॉम्बस्फोट झाले, त्याविषयी कुठलंही इंटेलिजन्स इनपुट हे राज्य सरकारकडेही नव्हतं किंवा राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणाकडेही नव्हतं आणि केंद्र सरकारच्याही गुप्तचर यंत्रणांकडे नव्हतं. तर हे जे इंटेलिजन्स शेअरिंगमधलं फेल्युअर आहे किंवा इंटेलिजन्स मिळत नाही आहे, यासाठी काय नेमके प्रयत्न आता होणार आहेत? कारण रामप्रधान समितीनं एक मोठा चॅप्टर हा इंटेलिजन्स फेल्युअरवरती लिहिला होता. ॲक्च्युली एक असा होता की इंटेलिजन्स निरनिराळ्या स्टेक होल्डर्स आहे इंटेलिजन्स कलेक्शनमध्ये. प्रत्येकाने आपापल्याकडील उपलब्ध इंटेलिजन्स इतराला देणे आणि संबंधित यंत्रणांनी त्याच्यावर पुढील कारवाई करणे, ह्याच्यामध्ये समन्वय असावं आणि वेळ जाऊ नये म्हणून रामप्रधान समितीने सांगितलं की ह्या सगळ्यांचा एक कोऑर्डिनेटर नेमावं. आम्ही स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटला कोऑर्डिनेटर म्हणून नेमलेलं आहे. म्हणजे जो आमच्या कमिशनर इंटेलिजन्स आहेत ते याचा समन्वय साधतात. जनतेमधून, पब्लिकमधून किंवा आमच्या ग्रासरूटवर काम करणाऱ्या लोकांकडून जो इंटेलिजन्स मिळू शकतो त्याच्यावर आणखीन लक्ष देणे गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, परवाच्या हल्ल्याच्या वेळी मोबाईल फोन जाम झाले होते, मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मोबाईल फोन जाम झाला होता. यावर काही उपाययोजना तुम्ही शोधताय का? हे वस्तुस्थिती आहेत, ह्या चर्चा झालेल्या आहे. कारण असा एक दुर्घटना हादसा घडल्यानंतर सगळ्या लोकांनी ह्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी एकाच वेळी फोन वापर करतात, तर फोन जाम होऊन जाते. म्हणून जे महत्त्वाचे अधिकारी आहे किंवा जसे मुख्यमंत्री आहे किंवा उपमुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे किंवा इतर महत्त्वाचे अधिकारी आहे, तर ह्यांच्यामध्ये संभाषण अबाधित राहावं ह्यासाठी अतिरिक्त विकल्प व्यवस्था या जामच्या वेळी काय करता येईल ह्याचा आज मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली आहे आणि त्या अनुषंगाने काही निर्णय आम्ही घेतलेला आहोत. त्या निर्णयाप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करू. सर, रामप्रधान समितीचे जे अध्यक्ष आहेत रामप्रधान यांनी सांगितलं की मी रिपोर्ट दिल्यानंतर रामप्रधान किंवा व्ही बालचंदर यांच्याशी कोणाशीही सरकारनं संपर्क साधला नाही, ती खंत ते वारंवार व्यक्त करतात. तुम्ही आता या दोघांची काही मदत घेणार आहात का? मी इथे येऊन 6 महिने 7 महिने झालेले आहेत. मी येता पहिल्या गोष्टी जो मी केलं मला आठवतं, डिसेंबरमध्ये मी रामप्रधान कमिटीचा अहवाल वाचन केलं आणि त्यानंतर माझ्या अधिकाऱ्यांना बसून त्याचा अंमलबजावणीचा एक आढावा घेतलं आणि त्या आढावाचा जो स्थिती होता त्याच्यापेक्षा आज आम्ही आणखीन पुढे गेलेलो आहोत. मला जिथे कुठे आवश्यक असेल मी जरूर त्यांच्याशी बोलणार. जिथे कुठे आवश्यक वाटेल तिथे राज्य सरकार आता रामप्रधान यांची मदत घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे असं उमेश सरंगी म्हणतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई.